नमस्कार सर्वांना, जय ज्योती जय सावित्री। मी सौ संगीता प्रदीप नागापुरे, यवतमाळ। सावित्री शक्तीपीठचे अध्यक्ष माननीय श्री कुळधरन सर यांना माझा नमस्कार। तसेच सावित्री शक्तीपीठ परिवारातील संपूर्ण मान्यवर मंडळी आणि माझ्या मैत्रिणींनो, सावित्री शक्तीपीठामध्ये गृहिणींसाठी जे सदर सुरू केलेले आहे रेसिपी, त्यामध्ये आज मी आपल्या पुढे कैरीचा तक्कू ही रेसिपी सादर करणार आहे। मैत्रिणींनो, उन्हाळ्याचा सीझन सुरू झालेला आहे आणि बाजारामध्ये खूप साऱ्या कैऱ्या आलेल्या आहेत आणि ही कैरी आपल्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला बऱ्याचदा भाजी खाण्याचा कंटाळा येतो। तर ही जी रेसिपी आहे किंवा हा जो पदार्थ मी करणार आहे, तर हा जेवणाची लज्जत वाढवणारा आहे। चला तर ही चटकदार असं कैरीचा तक्कू आपण करूया, त्याची रेसिपी आपण बघूया। मैत्रिणींनो, हा कैरीचा तक्कू करण्यासाठी सर्वप्रथम मी अशी एक कैरी घेतलेली आहे। ह्या कैरीचा मी किस करून घेतलेला आहे आणि हा तक्कू करण्यासाठी आपल्याला ही एवढी सामग्री लागणार आहे। बघूया। मीठ, मोहरी, जिरं, हळद, तिखट, हिंग, तेल आणि गूळ। चला तर आता खमंगदार अशी फोडणी आपण तयार करूया। मैत्रिणींनो, सर्वप्रथम आपण ह्या कैरीच्या किसामध्ये मीठ, चवीपुरते मीठ, चवीपुरती हळद आणि चवीपुरते तिखट घालूया आणि याला छान मिक्स करून घेऊया। आणि हे छान मिक्स झाले, याला छान आपण खमंगदार अशी फोडणी देऊया। मी गॅस चालू करून ठेवलेला आहे। छान जिरं मोहरी यामध्ये तडतड करते आहे। गॅस बंद केलेला आहे आणि याच्यामध्ये आता आपण चवीपुरता हिंग घालणार आहोत। आपला कैरीचा जो पदार्थ असेल तो हिंगाशिवाय तर पूर्ण होण्याच नाही। चवीपुरता छान हिंग घातलेला आहे आणि ह्या मिश्रणामध्ये मिक्स केलेल्या या मिश्रणामध्ये आपण ही फोडणी आता थंड झाल्यावर घालूया। हे मिश्रण मी 5-10 मिनिट राहू दिलेले आहे। मिक्स झालेले आहे ते। आता याच्यामध्ये मी चवीपुरता गूळ घालणार आहे आणि पुन्हा मिक्स करून घेणार आहे। आणि आता थंड झालेलं हे मिश्रण मी यामध्ये घालणार आहे। हा कैरीचा तक्कू तयार झालेला आहे आणि ह्याचा वापर आपण चटणी म्हणून सुद्धा जेवणामध्ये करू शकतो, ह्याचा आस्वाद घेऊ शकतो। ही रेसिपी आपण नक्की करून बघा। धन्यवाद।